हरी. आपण आता सरस्वतीची वंदना ज्या श्लोकामध्ये आहे तो श्लोक काल पाहिला होता, त्याचा संहिताही आपण घेतली. आज आपण आता त्याला स्वरामध्ये गाऊया. भारतीय संगीतामध्ये भूप राग आहे, त्या भूप रागाच्या आधारित त्याची चाल आपण बांधलेली आहे. तर एकदा मी म्हणून दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर मग तुम्ही पाठीमागे म्हणा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासन, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या. हा सरस्वतीचा मंत्र जर तुम्ही म्हटला तर तुमची बुद्धी तल्लख होईल, कारण बुद्धीची देवता सरस्वती आहे. आणि आपण शाळेमध्ये बसलेलो आहोत. शाळेमध्ये बसणं म्हणजे सरस्वतीच्या सानिध्यामध्येच आपण बसणं आहे. म्हणून हा श्लोक सगळ्यांनी पाठ करा आणि रोज सकाळी हा श्लोक म्हणत जा. शाळेला निघताना हा श्लोक म्हणत जा. परीक्षेला बसल्यानंतर एखादा प्रश्न जर आठवला नाही, उत्तर आठवलं नाही, तर हा श्लोक म्हणत जा. नक्कीच सरस्वती माता आपल्याला बुद्धी देणार आहे. एकदा आपण आता आशूकडून ऐकूया आणि त्यानंतर सगळेच आपण एक एक ओळ पाठीमागे म्हणूया. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. वा, सुंदर. हे फक्त आशूचं नाही तर आपण सगळेजण गाऊ शकतात. एकदा एक एक ओळ मी पुढे म्हणतो, आपण मागे बघा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या. निशेष जाड्यापहा. धन्यवाद. रोज या श्लोकाचं पठण करा आणि सरस्वती मातेला वंदन करा. धन्यवाद. रामकृष्ण.